लव जिहादचा एक किस्सा। एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली। अखंड बुडाले आणि आई बापाच्या ऐकेनाच दोघे हातबल झाले। मग एका मित्राला विचारले। मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले। सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे, सगळे धर्म समान असतात आणि आई बापांनी लग्न लावून द्यावे। आता मुलगी यामुळे मित्राकडे आधार म्हणून पाहू लागली। त्या पोराच्या अधूनमधून फोन चालूच। मित्राने त्या मुलीला साईडला घेऊन एक मराठी अनुवादित पुस्तक दिले। मुस्लिम मुलाशी लग्न करणार आहेस ना, मग त्याची संस्कृती माहिती पाहिजे। मुलीने पुस्तक वाचायला घेतले। रात्री 11:30 वाजता तिने मित्राच्या खोलीचे दार वाजवले। डोळे पाण्याने भरलेले, हे खूप भयानक आहे, मी त्याच्याशी लग्न नाही करणार। मित्राने अजूनही त्याची भूमिका बदलली नाही। त्याने तिला समजावले, धर्म जरी असला तरी तुमचे एकमेकावर प्रेम आहे ना, मग आपण एक काम करूया, त्याला सांगू तू हिंदू धर्म स्वीकार, आपण तुमचे लग्न लावून देऊ, तुझ्या वडिलांना मी मनवतो। मुलीला पटले। त्याने त्या मुलाला लगेच फोन लावला आणि हे सगळे सांगितले। त्यावर तो उत्तरला, तुझे क्या लगा, तेरे जैसे 2 टकी की रंडी के लिए मैं अपना मजहब बदल दूंगा। त्याच्या वाक्याने त्या मुलीच्या कानात जणू तृप्त शिशे उतले गेले। आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो, ज्याच्यासाठी आपण आपल्या आई वडिलाशी बांधतो आहोत, त्याच्या नजरेत आपली नेमकी किंमत काय हे तिच्या लक्षात आले। त्यानंतर मात्र तिने ठाम नकार दिला। हा किस्सा आवर्जून यासाठी सांगतो आहे की या मुद्द्यावर सावरकरांनी सुद्धा भरपूर प्रबोधन केलेले आहे। एखादी मुलगी परधर्मी मुलाच्या प्रेमात पडली तर तिला सरळ सांगायची, तू त्याला हिंदू धर्म स्वीकारायला लाव, त्याची तुझ्यावर जर प्रेम असेल तर त्याने त्याग करायला काय हरकत आहे। हा बिनतोड मुद्दा आहे, कारण अन्य धर्मी व्यक्ती आपल्या मुलीला धर्मांतर करायचे या एकमेव उद्दिष्टाने तर प्रेरित असतात। आणि आमचा धर्म स्वीकार हे सांगितले की त्यांचे बिंब तत्काळ उघडीस येते आणि आपल्या पोरींचे डोळे उघडले तर उघडतात। यासाठी प्रत्येक आईबापांनी आपल्या तरुणात येणाऱ्या मुलीला काही गोष्टी आवर्जून सांगितल्या पाहिजे। एक म्हणजे एक हिंदू मुलगी हिंदू पुरुषाशी लग्न करते त्यावेळेस तिला काय अधिकार असतात, मुस्लिमांशी केले तर काय अधिकार नसतात, ख्रिस्ती माणसाशी केले तर काय अधिकार असतात। या तिन्हीमधील फरक मुलीचे डोळे उघडू शकतात आणि हे तुम्ही 14-15 वर्षाच्या मुलींना सांगायलाच पाहिजे। दुसरा मुद्दा, मुस्लिम आपल्या बायकांना कसे वागवतात, इस्लामच्या परंपरा काय आहेत याचे वर्णन करणारी पुस्तके, जसे की तस्लिमा नसरीन यांचे लज्जावर उल्लेखलेले पुस्तक। मुलगी परधर्माच्या प्रेमात पडल्यावर हे सांगून फायदा नाही, आधीच जाणीव करून दिली असेल तर डोळे उघडलेले असतात, त्या या जाळ्यात फसत नाही। या जोडीला 2 चित्रपट सुद्धा आवर्जून दाखवा, एक म्हणजे काश्मीर फाईल आणि दुसरा केरला स्टोरी। हे खूप आवश्यक आहे। धन्यवाद।